वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग। सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। आपले गड किल्ले युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित झाले आहेत। तर आज आम्ही लोहगडला जायचं ठरवलं। लोहगड किल्ल्याची सुरुवात 14व्या शतकात झाली। त्या काळात लोहतमिया घराणे इथे राज्य करत होते। नंतरच्या काळात अनेक राजवटी इथे आल्या आणि गेल्या। यात चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, निजाम, मुघल आणि मराठे यांचा समावेश होता। लोहगड किल्ल्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे 1648 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकला। पण पुरंदरच्या तहानुसार त्यांना 1665 मध्ये हा किल्ला मुघलांना द्यावा लागला। मात्र शिवाजी महाराजांनी 1670 मध्ये पुन्हा किल्ला ताब्यात घेतला। शेवटी 19व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिशांनी किल्ला जिंकला। त्यांनी 1845 पर्यंत किल्ल्यावर ताबा ठेवला आणि नंतर तो सोडून दिला। किल्ल्याचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे विंचूकाठा। हा किल्ल्यापासून पश्चिमेकडे पसरलेला एक लांब आणि अरुंद भाग आहे। इथून आजूबाजूचा सुंदर देखावा दिसतो। लोहगड किल्ल्यावर पोहोचायला साधारण पुण्यावरून 1 ते 1.5 तास लागतो। वाटेत आजूबाजूचे डोंगर, दऱ्या आणि दक्षिणेकडे असलेले पवना धरण यांचे सुंदर दृश्य दिसते। लोहगड किल्ला महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला मानला जातो। पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ हा आहे। हा किल्ला सह्याद्रीच्या डोंगररांगेत असून त्याची उंची 1033 मीटर म्हणजेच 3389 फूट आहे। रविवार असल्याने आज थोडी गर्दी होती। किल्ला तसा चढायला फारसा कठीण नाही। लोहगड किल्ल्याला भेट देण्यासाठी पावसाळ्याचा काळ खूप छान असतो, जेव्हा डोंगर आणि निसर्गाची हिरवळ खूप सुंदर दिसते। लोहगड किल्ल्यावर जाण्यासाठी लोणावळ्याहून किंवा पुण्याहून रस्ते आणि रेल्वेने प्रवास करता येतो। लोणावळ्याहून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी टॅक्सी किंवा बसची सोय आहे। वर पोहोचल्यावर आपल्याला एक सुंदर शंकराचे मंदिर दिसते। त्याच्या बाजूला एक छानसे पाण्याचे कुंड देखील आहे। पावसाळ्यात वर धुकं आणि ऊन यांची लपाछुपी सुरू असते। पाऊस खूप झाल्याने आज विंचूकडा बंद होती। लोहगडला जाताना आजूबाजूला खूप सारे छोटे मोठे धबधबे देखील आहे, ज्यामध्ये डुंबण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता। असा होता आमचा आजचा दिवस लोहगड किल्ल्यावर। तुम्हाला माझा फर्स्ट ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन ब्लॉगसाठी माझा चॅनेलला सबस्क्राईब करा।